आम्ही मुद्दाम घेऊन आलो असे माजी नगरसेवक आणि संभाजीनगर जिल्ह्याचे नेते माननीय कतरुजी घोडके या भागामध्ये कन्नडचे विस्तारचे नाव बोलले खरे मॅडम कविता नाव काय देशमुख कविता देशमुख संजयजी आमचे मित्र आहेत वैजापूर मुद्दाम आहेत वैजापूरचे खूप लोक येतात आणि सर्व पदाधिकारी रविवाले मॅडम त्यांचं नाव काय प्रीती रविवाले दुसरा अनिल वाणी त्यांच्या कार्याचे उदाहरण काय आणि चौथा मुंडले तन्वी मुंडले तन्वी मुंडले यांच्या प्रचारासाठी आपण इथं जमलो. आपल्या सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या भागामध्ये पहिल्यांदा कमळ आपण चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे लोकांची खूप इच्छा होती कमळाला मतदान करायचं आहे, पण लोकसभेला युती, विधानसभेला युती आणि महापालिकेला युती आतापर्यंत कमळ कधी यांच्या हाताला लागलं नाही. पण दीपक बनकर असतील, अनिल वायनी असतील, रविवाले असतील किंवा मुंडले असतील यांच्या माध्यमातून आता आपण कमळ इथं दिले आणि कमळ दिल्यामुळे मला खात्री आहे देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात राज्य आहे, राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात राज्य आहे आणि दोन्हीही नेते हे कमळावर निवडून आले. म्हणून आपणाला आता या भागातून सुद्धा कमळाला निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना दिवस रात्र एकत्र येऊन काम करायचं. हे करत असताना आपल्याला सिस्टीम लावावी लागेल. सिस्टीम लावत असताना आमचे सहकारी मित्र करणसिंग कागज आणि प्रशांत तारगे इथं रात्रंदिवस बसणार आहेत. पुढे नाराज असेल तर आम्ही त्यांच्या घरी जाऊ, त्यांना भेटू, पण सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही कामाला लावू. तुम्हाला जर काही वाटलं असेल अडचणी, कळलं का लोखंडे? तिकडे जरा सांभाळावं लागेल तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला प्रशांत आणि करणसिंगच्या माध्यमातून सांगत राहा आणि ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत हा प्रभाग म्हणजे 4 वार्डाचा आहे. यामध्ये मिटमिटा असेल, पडेगाव असेल, नंदनवन कॉलनी असेल आणि त्याचबरोबर भावसिंगपूर त्या भागातले कार्यकर्ते इथं काम करून जमणार नाही. करणसिंग आपल्याला त्या भागामध्ये जाऊन बैठक घ्यावी लागेल, भावसिंगपुरात बैठक घ्यावी लागेल, त्या भागामध्ये सुद्धा प्रचार फेरी काढावी लागेल आणि तिथं सुद्धा हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग आहे. आपण हिंदुत्वासाठी काम करतोय. आपल्याला माहित आहे उभाटा सैन्याने रशीद खान मामुलांना उमेदवारी दिली, ज्यांनी 1988 साली वंदे मातरम म्हणायला विरोध केला होता महानगरपालिकेमध्ये. म्हणून बऱ्याच गोष्टी सांगता येते, आम्ही वारंवार येऊ, पण तुम्ही मात्र सर्वांनी एक झालं पाहिजे. सर्वांनी एकत्र या, 4 उमेदवार आणि 4 उमेदवार एकत्र येऊन फेरी काढा. मी त्यांना जाऊन भेटून तुमच्याकडे पाठवतो. आता इथं मी प्रभागाची रचना झाली, पण बूथ रचना महत्वाची आहे आणि बूथ रचनासाठी आडे काम करतात. बूथ आता किती जण बूथ प्रमुख हात वर करा बरं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 48 लोक धारकर, तू आणि आडे हे मंडळाध्यक्ष, तुम्ही दोघांनी 48 लोकांची मला बूथ रचना काढा. याद्या घेतल्या का? याद्या नवीन याद्या आल्या त्या काल. होते तर इथल्या जनतेला आता आपण काय बोलणार सर? नमस्कार, मी दीपक भाऊसाहेब बनकर. मी येणाऱ्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये जे महापालिकेने निवडणूक लढवण्याचे आव्हान केले, या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण जागेवर आणि भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार म्हणून माझी जाहीर घोषणा झाली आणि मी उमेदवार म्हणून या ठिकाणी
कामाला लागतो. यासाठी मी निवडणूक लढत आहे की मी 25 ते 30 वर्षापासून सातत्याने या भागामध्ये कार्यरत आहे. या भागामध्ये माझ्या संपूर्ण परिवाराला हा पूर्ण प्रभाग चांगल्या प्रकारे ओळखतो आणि सर्व प्रभागातील सर्व जनतेला माहीत आहे की दीपक बनकर यांची प्रतिमा कशी आहे आणि ते किती दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे सतत कार्य चालू आहे. त्यांचं सतत ते कार्यकर्ते आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदं भूषवली. मी मंडळाध्यक्ष पण राहिलो, मी जिल्हा चिटणीस राहिलो. असे अनेक पदं मी भारतीय जनता पार्टी पक्षाचे भूषवले आणि भारतीय जनता पार्टीसाठी पक्षासाठी मी 25 वर्षांनी काम केलं. परंतु इतके वर्ष काम करत असताना हे लक्षात आलं की या आम्ही आधी वार्ड होतं, या वार्डामध्ये कुठलाही विकास होत नाही. जनता नागरिक हैराण आहे, परेशान आहे. 25-30 वर्षापासून आपल्या विरोधी जे उमेदवार आहेत त्यांचं सरकार होतं, परंतु ते काही करू शकले नाही विकास कामे. त्यामुळे जनतेने सांगितलं की आपल्याला आता उमेदवार म्हणून निवडणूक लढली पाहिजे आणि मी त्या आशाने, जनतेच्या इच्छेने, जनतेच्या आशीर्वादाने आज ही निवडणूक लढवत आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की मी या निवडणुकीमध्ये सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन चालत आहे आणि सर्व जनता मला आशीर्वाद देईल ही मला आशा आहे. या प्रभागामध्ये तुम्ही कोणते प्रमुख मुद्दे घेऊन पुढे जात आहे? बघा, या प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पाण्याचा विषय काढला तर महानगरपालिकेमध्ये 400 लिटर पाण्यासाठी महिन्याला एक दिवस आड 400 लिटर पाणी मिळतं, परंतु तेवढं 400 लिटर पाण्यासाठी 900 रुपये महिना या जनतेला मोजावा लागतो आणि वार्षिक जर आपण बघितलं तर त्याचा किमान 10,500-11,000-12 हजार रुपये त्याचा टॅक्स होतो. पाणीपट्टी होती आणि अशी ही पाणीपट्टी 11-12 हजार रुपये ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याला, कुठल्याही महापालिकेला एवढी पाणीपट्टी नाहीये जी आमची गोरगरीब जनता कष्ट करून आपल्या खिशातून भरते. सर, तुम्हाला असं वाटतं की म्हणजे कोणते इथं राहिलेले काम आहे आणि आपण ते नक्कीच करणार? बघा, काम करणार खूप मोठं अलवट असे संख्येचे काम आहे जे गरीब जनतेसाठी होऊ शकतात. आमच्याकडे बरेच स्लम भाग आहे. या स्लम भागात तर हातकरू नागरिक जनता आहे. ही जनता रोजच्या रोज काम करते, रोज खाती. असे पण आमच्याकडं खूप मोठे वस्त्या आहे. या वस्तीमध्ये मुलांना शिकवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यासिका पाहिजे, तितकंच महत्वाचं आहे. आणि पाण्याचा विषय मी आधी पण सांगितलं का पाण्याचा खूप गंभीर विषय आहे. तर पाण्याविषयी पण आम्ही खूप गंभीर आहोत. आमच्या आजचे जे मंत्री आहे अतुलजी सावे साहेब यांच्या प्रयत्नातून पैठण धरणातून जे पाण्याचे नियोजन होतं ते खूप 2800-2900 कोटी रुपयापर्यंत पोहोचलं. त्यांचे प्रयत्न तिथून चालू आहे. त्यांच्या घराघरात पाणी पोहोचवण्याचं काम आहे. आमच्याकडे जे एकदम प्रश्न आहे रस्त्याचे, जे रस्ता आपण आता बघितलं की रस्ता जो पूर्ण शहरात पाडापाडी झाली, अतिक्रमण हटवण्यात आलं आणि त्यातलाच एक रस्ता, मुख्य रस्ता आमच्या पडेगाव मिटपाडा भागातून जातो. तर या रस्त्याला सुद्धा पाडापाडी झाली. या रस्त्याचे जे राहणारे लोक होते, निवासी होते, जे वर्षानुवर्ष राहत आले, त्यांचे सुद्धा घरं पाडण्यात आले. हा रस्ता बांधण्यात येईल असं सांगण्यात येत आहे, परंतु किती दिवस झाले या रस्त्याचं टेंडर झालं की नाही झालं, फक्त म्हणतात झालं, मग थांबलं का? आधी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं, आता परत ते रिटेंडर केलं आणि रिटेंडरच्या नंतर सुद्धा 8 ते 10 महिने झाले, परंतु हे काम या ठिकाणी मार्गी लागलेलं नाही किंवा कुठलीही प्रक्रिया अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी आम्ही सर्वांनी या निवडणुकीनंतर पाठपुरावा करण्याचं ठरवलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. सर, इथं कचरा प्रश्न आहे, कचऱ्याचा डिपोच आहे आणि महापौर आपला भाजपचा नक्कीच होईल का सर, हे बोला. बघा, महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की कचरा डिपो आणि कचऱ्याचं पान. मी एका मुलाखतीत काल परवाही बोललो की कचऱ्याचा इतका गंभीर प्रश्न आमच्याकडे आहे. कचरा
इथं जो आला, ज्या काळात आला, त्या काळातील जे सत्ताधारी होते त्यांनी आपली चिरीमिरी भागवण्यासाठी इथं पूर्ण अर्ध्या शहराच्या वर इथं कचरपट्टी आमच्याकडे आणून टाकली. आणि तुम्हाला सर्व माध्यमाला माहिती आहे की त्यावेळेसही आम्ही खूप संघर्ष केला. दोन्ही तिन्ही गावं मिळून आम्ही संघर्ष करून खूप त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, आमच्यावर कित्येक मारामाऱ्या झाल्या. तो एक तर खूप मोठा प्रकरण घडला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक दिवस की आमच्या पूर्ण गावाला मारलं पोलिसवाल्यांनी, दुसऱ्या दिवशी येऊन सुद्धा मारलं. त्यांनाही त्या दिवशी ते थोडंसं त्रास झाले होते. त्यामुळं या कचरपट्टी जे आहे, कचराचं डम्पिंग ग्राउंड आहे, या ग्राउंडला आमच्याकडचे लोक खूप कंटाळलेले आहे. कारण या ग्राउंडला तुम्ही बघत असाल, इथं जर तुम्ही 2 दिवस सारखं वाज ठेवला तर 2-3 दिवस झाले की या डम्पिंग ग्राउंडला आग लागते. आणि त्या आगीतून जो निघणारा धूर आहे, तो धूर इतका दूषित आहे की लहान लेकरं राहतात त्याला खेटवून, वस्त्या आहे मोठ्या मोठ्या, या सगळ्या वस्त्यांना त्याचा खूप त्रास आहे. आणि उन्हाळा झाला, आग संपली की परत सांगतो पावसाळा येतो, पावसाळ्याने त्या कचऱ्यामध्ये पाणी पडतं आणि ते पाणी दूषित होऊन केमिकल युक्त पाणी होतं. आणि ते केमिकल युक्त पाणी आमच्याकडे इकडे उतारा असल्यामुळे इकडे सर्व गावाच्या बोरला याला पाणी ते दूषित करून टाकतं. त्यामुळे या कचरा डिपो जो आहे तो जर मी निवडून आलो तर नक्कीच हा कचरा डिपो मी इथून, कचरा डिपो असला पाहिजे नसला पाहिजे या मताचा मी नाही, परंतु कचरा डिपो शहरापासून किमान 15 ते 20 किलोमीटर लांब असला पाहिजे या मताचा मी आहे. सर आता मी दीपक भाऊसाहेब बनकर, प्रभाग क्रमांक 4 ड मधून सर्वसाधारण जागेवर मी उभा आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा अधिकृत बटन नंबर सर काही बटन नंबर 1 कमळ ही माझी निशाणी आहे आणि माझं कमळ 1 नंबरवर आहे. भारतीय जनता पार्टीकडून मी अधिकृतपणे उमेदवार आहे आणि माझी निशाणी कमळ आणि माझी कमळाची निशाणी 1 नंबरवर आहे.